आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांचा भव्य नागरी सत्कार जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी साहेबांचा सत्काराला या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे। या निमित्त उपस्थित सन्माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब तसेच नागरिक कृती समितीचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर फुलचंदजी सलामपुरे, विनायकजी पांडे, ज्ञानेश्वरजी जाधव, प्रतिभाताई जगताप, नागराजजी गायकवाड, अनिलजी भिंगारे, गणेशजी पेरे, संदेशजी वाघ, रवीजी जाधव, युवराजजी डोंगरे, अमोलजी जळके, विलासजी संभारे, खास करून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत माझे सहकारी मित्र माजी महापौर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय विकासजी जैन साहेब, माजी विरोधी पक्षनेते अफसर खानजी सलामपुरेताई, ॲडव्होकेट गोपालजी पांडे, थोरातताई, उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधूंनो, भगिनींनो, सर्वप्रथम आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे शिरसाट साहेबांचा हा सत्कार नाही, हे मी आपले आशीर्वाद समजतो त्यांच्या राजकीय कारकिर्दीकरता। खरं म्हणजे एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातलं सतत चर्चेत असणारं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने 4 वेळेस आमदार होणं ही सोपी गोष्ट नाही आणि मला वाटतं त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, आपण केलेल्या कामावर विश्वास आहे आणि तुमच्यासारख्या जनतेवर त्यांचा या ठिकाणी विश्वास आहे। खरं म्हणजे हा सत्कार ज्याला आपण म्हणतो की एक मल्ल ज्यांनी देशाला अनेक पैलवान दिले अशा या भागामध्ये होतोय आणि शिरसाट साहेब सुद्धा असे मल्ल आहेत राजकारणाच्या आखाड्यामध्ये सगळ्यांना 4 मुंड्या चित करून आज ते मंत्री झालेले आहेत। म्हणून शिरसाट साहेबांकरता या ठिकाणी त्यांचं करावं तितकं कौतुक या ठिकाणी कमी आहे। अन्यायाविरुद्ध लढा देण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे, एक विकासाची दृष्टी आहे। आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याचा विकास मागच्या जवळपास 2.5 ते 3 वर्षापासून एक झपाट्याने होतोय। अभिमान वाटावा असा माझा जिल्हा मला बनवायचा आहे, हे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे। या ठिकाणी अनेक मागण्या आपण मान्य केल्यात, परंतु घनभाऊ तुम्हाला एक सांगेल, संकटकाळी धावून जाण्याचा मार्ग जर कोण असेल तर त्यांचं नाव संजयजी शिरसाट साहेब। निश्चितच या मागण्या ज्या आपण ठेवल्यात, अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत, अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न होते। पाण्याचा प्रश्न होता, ड्रेनेज लाईनचा प्रश्न होता, अनेक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या या विकासामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर मला वाटतं तो आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांचा। अतिशय धाडसी व्यक्तिमत्व, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि मला वाटतं त्यांच्या नावातच या ठिकाणी संजय म्हणून त्यांना दूरचं सुद्धा दिसतं। सरांनी गाडीतच या ठिकाणी सांगितलं की अनेक मागण्या समोर असतील परंतु त्या मला या ठिकाणी सोडवाव्याच लागतील, कारण यांनी जरी सत्काराला बोलावलं असेल टाकेला जायचं, भांडं लपवायचं ही तुमची सवय नाही। म्हणून संजय शिरसाट साहेबांना माहित आहे इथं आल्यानंतर आपल्याला काय काय मागण्या कराव्या लागतील। एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेलं व्यक्तिमत्व, एक कामगार नेता ते मंत्री। तुम्हाला एक आवर्जून सांगेल, ज्या दिवशी शिरसाट साहेब फॉर्म भरतात त्याच दिवशी सांगतात की विजय फक्त माझाच होईल आणि निश्चितच तसंच होतं। आणि आज आपण बघतोय की आज एक या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संजय शिरसाट साहेबांचं एक सर्वजण आदराने या ठिकाणी नाव घेतात। जैसा बोलले तैसा चाले त्याची वंदावी पावले। निश्चितच या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी सुद्धा गणभाऊ संजय शिरसाट साहेब खंबीरपणे उभे आहेत। विचारधारा पटली नाही उघडपणे सांगून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची साथ दिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी कलाटणी या ठिकाणी जी निर्माण झाली त्याच्यामध्ये साहेबांचा एक सिंहाचा वाटा या ठिकाणी होता। आपण बघतोय लाडकी बहीण योजना, आज अनेक बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात त्या योजनेच्या माध्यमातून ही संकल्पना होती शिरसाट साहेबांची आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं एकनाथ शिंदे साहेबांनी। एक मॉडेल योजना आमच्या बहिणींकरता, ज्या बहिणी आमच्या पाठीशी कायम असतात त्या बहिणींचा विचार करून ती योजना राबवली असेल कोणी, तर मला वाटतं ती संकल्पना फक्त शिरसाट साहेबांची या ठिकाणी आहेत। आपण भाग्यवान आहोत की असं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याला
या ठिकाणी पालकमंत्री म्हणून लाभलेला आहे, राज्याला सामाजिक न्याय मंत्री म्हणून लाभलेला आहे. जयस्वाल साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल. या मतदारसंघामध्ये प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी शिरसाट साहेबांच्या सहकार्याने भरपूर विकास केला. अजूनही एक विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे आणि मला वाटतं आपण ज्या ज्या मागण्या या ठिकाणी ठेवल्यात, गणूभाऊ निश्चितच आता शिरसाट साहेबांसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व, एक राजकारणातलं एक ताकदीचं अन्यायाविरुद्ध लढणारं व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी असलेलं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी तुमच्या समोर आलेलं आहे. निश्चितच त्यांच्याकडे जो येतो तो खाली हाताने जात नाही. आपल्याला भरभरून शिरसाट साहेब देतील अशी मी सुद्धा त्यांना विनंती करतो. माझ्या शब्दांना विराम देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभूंना विनम्र अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. व्यासपीठावर उपस्थित नियोजन समितीचे गणू पांडे, फुलचंद सलामपुरे, नागराज गायकवाड, प्रतिभा जगताप, ज्ञानेश्वर जाधव, अनिल बेंगारे, अफसर खान, माझे सहकारी नंदू घोडेले, विकाजी जैन, समोर उपस्थित या भागातील सर्व बंधू भगिनी, अनेक दिवसापासून नागराजचं आणि गणूचं बेगमपुऱ्याला यात तुमचा नागरिक सत्कार करायचा आहे हा आग्रह होता. आणि मी म्हटलं सत्कार कुणाला आवडत नाही, मोठा हार असतो, लोक येतात, त्यांच्याशी संवाद साधला जातो आणि जे करायचं नाही ते आपण सांगायचं असतं. आता यांना कृती समिती स्थापन करायला जर वेळ लागला इतका, तर मला या सगळ्या 11 मागण्या पूर्ण करायला कितीतरी वेळ लागेल त्याचा जाणीव त्यांना आहे. आणि म्हणून कृती समिती झाली नाही. एक बेगमपुऱ्याला यायचं. गणू मला तुला माहित नसेल परंतु पूर्वीपासून मी बेगमपुऱ्याला यायचो. आम्ही जेव्हा शिवसेनेचं काम करायचो त्या काळामध्ये आमच्यावर जे झालेल्या गुन्हे, मग ते छोटे मोठे गुन्ह्यापासून 307 ते 302 पर्यंत अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झालेले असायचे. मग इकडे आलो, थत्ते हाऊसच्या पुढे बी आर पांडे राहायचे. तर बी आर पांडेकडे आम्ही रात्री जायचो आणि त्यांना सांगायचं होतं त्यांनी अनेक केसेस आमच्या त्यांनी लढवलेल्या आहेत. अनेक वेळेला ज्या वेळेला खिशात पैसे नसायचे त्या टायमाला सुद्धा त्यांनी सहकार्य केलं. म्हणून पांडे कुटुंबाचं एक वेगळं प्रेम आमच्यावर आहे. परंतु आता ते पांडे कुटुंब सुद्धा थोडं विभक्त झालेलं आहे. एक जण म्हणतो मी राजकारणात नाही, पण सगळ्या राजकीय मागण्यास त्यांनी मांडलेल्या आहे. एक जण राजकारणात आहे, गणू आहे, परंतु तो कुठं आहे ते त्यालाच काय कळाला. आणि नंदूने त्याला हळूच सांगितलं की तू आता इकडे तिकडे फिरू नको, तू इकडे येऊन जा. मला इथं सत्कार कुणाचा हेच कळलं नाही, नक्की कळालं नाही. फोटो एवढे सर्वांचे होते परंतु ते दिसत का नाही. तर त्यांना अनुभव असावा कदाचित की इकडे बेगमपुऱ्यामध्ये गेल्यानंतर काय होतं. बेगमपुरा हा असा एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती, दिल से दिमाग से हम चलते नहीं, थोडं खाली पाहतो आपण पैलवान लोक असल्यामुळं. आणि म्हणून त्यांनी विचार केला असेल की इकडे जाऊन करायचं काय. परंतु माझं तसं नाहीये. आपल्याला तर भिडायची सवयच आहे. मतदारसंघामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, कोणत्याही ठिकाणी आव्हानं स्वीकारणं हे मला आवडतं. कोणतंही आव्हान असू द्या. आणि माणसाच्या जीवनामध्ये जर आव्हान नसतील तर तो माणूस काम सुद्धा करू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. चॅलेंज स्वीकारा ना. गणूने किती जरी आम्हाला त्या टायमाला विरोध केला असेल
प्रतिभाने किती जरी विरोध केला असेल, नंदू घोडेलेने किती जरी विरोध केला असेल खैरे साहेबांचा ऐकून, आज व्यासपीठावर आहेत का नाही आहेत? चमत्कार आपण करू शकतो का नाही? हे तेच लोक होते जे आम्हाला विरोध करत होते. त्यांना वाटत होतं यांचं काय येतं खरं. काय काय घोषणा होत्या, काय काय चॅलेंज होते. आता तर यांना गाडूच, आता तर यांना सोडणारच नाही. आता त्यांना कुठं गाडायचं तेच आम्हाला जागा सापडणार. म्हणून त्या वेळेला असलेल्या परिस्थितीला अनुकूल एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्यामध्ये ती ताकद असली पाहिजे. उद्याचं काय होईल याची चिंता का करता तुम्ही? तुम्ही तो काळ पाहिलेला ना, करोनाचा काळ पाहिला तुम्ही. पटकन लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला कळायचं का आपला शेजारचा मेला आहे म्हणून, कधी तिकडचा मेला. रोज आपण करोनाच्या काळामध्ये हजारो लोकांचा प्राण गेला. अरे ज्यांनी जन्म दिला त्याचा प्राण गेल्यानंतर पोरगा सुद्धा त्याच्या मौतीला गेला नाही. तिकडच रात कर आणि तिकडच जाऊ दे. आई गेली तरी गेला नाही. आणि मग अशा संकटाच्या ह्याच्यातून जर आपण वाचलो तर हे आयुष्य आपल्यासाठी बोनस हे समजून जगा ना. काय त्रास आहे तुम्हाला? आणि म्हणून जे मिळालेलं आपल्याला बोनसला आहे तर ते चांगलं वापरलं गेलं पाहिजे. मी कधी कधी बोलतो, थोडासा जास्त बोललं गेल्यामुळं मी हायलाइट असतो. आता आमचा मित्र आजारी म्हणून मी थोडस कमी बोलतो. सकाळचा मित्र आजारी तरी त्याला तो किडा आहेच. काल बिहारचं इलेक्शन झालं तरी तो बोललाच. काय लोक आहे यार, काही संमत आहे का तुझा? तू बघ ना तब्येतीचं. एवढं भी राजकारणाची आहारी जाऊ नये. माणसांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. मला वाटलं होतं अफसर आजकाल 2-4 काहीतरी डायलॉग मारेल, पण तोही शांत दिसला. अफसर, हा जो पूल बनणार आहे याचा फायदा सगळ्यात जास्त तुलाच होणार आहे. काही मागण्या माझ्या समोर मांडल्या त्यांनी. मागण्या सर्व रास्त आहेत, चुकीच्या नाहीत. मी ऍडव्होकेट पांडेला विचारलं, रे एवढ्या मागण्या जेव्हा त्यांनी मांडल्या आतापर्यंत पूर्ण का झाल्या नाही हा प्रश्न माझा आहे. सुरुवात तर कुठेतरी करा. एखादी गोष्ट जी आहे तुमच्या कृती समितीला सुद्धा सांगतो. ही तुमची कृती समिती कदाचित कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला थोडीशी बाजूला होऊन जाईल, एकमेकाच्या तोंड पाहणार नाही, तो भाग वेगळा आहे. मी जे बोलतो तोंडावर बोलतो, बाबा गणू वाईट वाटून घेऊ देऊ म्हणशील, सत्कार आणला आमचीच काढायला लागलाय. अशीच कृती समितीने जर तुम्ही लढले तर तुम्ही 4-4 नगरसेवक इथे याल. करा कृती समिती, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. पक्ष म्हणून मी तुम्हाला पाठिंबा देतो. चलो, पण तेवढी हिंमत ठेवा. काम करायचं कसं? धरसोडपणा जर केला तर ते जमत नाही. मी आमदार होतो त्या काळामध्ये गोलवाडीचा रस्ता जो आहे, बजाजनगरकडे जाणारा रस्ता, जर तुम्ही सर्वांना जर आठवत असेल, तुम्ही अनेक वेळा त्या रस्त्याने गेला असाल. तो रस्ता इतका अडचणीचा होता, रोज तिथे ऍक्सिडेंट व्हायचे. बायको नवऱ्याला फोन करायची, त्याची जनरलशिप जर सुटली तर नवऱ्याला फोन करायची, कुठं आहात तुम्ही? त्यांनी जर सांगितलं की मी गोलवाडी क्रॉस केलंय, हा आता घरी येईल माणूस माझा. इतकी डेंजर परिस्थिती होती. रोज 1-2 जण जायचे. आज गोलवाडीवर तुम्ही ऍक्सिडेंट हा शब्द तरी ऐकता का? शब्द गोलवाडी रस्त्यावर ऍक्सिडेंट झालाय म्हणून एक आंदोलन केलं, एक ताकद लावली. गोलवाडी रस्त्यामध्ये खड्डा पण दिसणार नाही. पुलाजवळ खड्डे जे आहेत थोडेसे, ते एका चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे झाले, तेवढंच खड्डा आहे. एकदा काम हाती घेतलं तर ते पूर्ण झालं पाहिजे.
मी दुसरं काम हाताशी घेतलं. आता त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. पडेगावचा रोड किती चिवळ रोड आहे. आता तिथं ऍक्सिडेंट आपण म्हणतो. तो रस्ता सुद्धा मी आता घेतला. त्याचा सिमेंटचा रस्ता इथून ते तिथपर्यंत करतोय. काम आता सुरू झालेलं आहे. जवळपास 2 महिने 2 ते 3 महिने मिनिमम त्याला ते कंप्लीट व्हायला लागेल. तो समृद्धीपर्यंत जातोय. 200 कोटी रुपयाचा रस्ता आहे. भद्रा मारुतीला चालला, येताना गाडी खाली गेला. आता ती देवाची चुकी का याची चुकी तेच कळायला मार्ग नाही. परंतु एखाद्याचं कुटुंब जेव्हा उद्ध्वस्त होतं त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपल्याला त्याची जाणीव होते. मी पालकमंत्री झालो. पालकमंत्री अनेक जण होतात, मी त्यातला एक नवीन आलो. परंतु गणू पांडे मी जेव्हा निर्णय घ्यायला सुरुवात केली ना, काही लोकांना ते टोचलं. काही लोक बोलायला लागले. मी सांगितलं काही जरी झालं तर या शहरातले रस्ते मोठे झाले पाहिजेत. कॉर्पोरेशनच्या कमिशनरला बोलवलं, पोलीस कमिशनरला बोलवलं, कलेक्टरला बोलवलं, डिव्हिजनल कमिशनरला बोलवलं, 82च्या अधिकाऱ्याला बोलवलं. काही जरी झालं, मला शहरातले रस्ते मोठे पाहिजेत. वाटेल ती ताकद लावा. कोणी आडवं आलं तर त्याचं ऐकू नका. आज शहरातले आपण 6000 अतिक्रमण काढलेत. 6000. तुम्ही आता ते रस्ते जिथून अतिक्रमण काढलेत ना, ते रस्ते पाहत असं आपल्याला वाटतं का आपण या शहरात खरंच राहत होतो का? आणखी नाही काही अतिक्रमण आता 8-15 दिवसात काढतोय. जे महत्वाचे राहिलेले ते अतिक्रमण काढणार आहे. दुसरा निर्णय घेतला मी. गणपती उत्सव असो, आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, कोणताही उत्सव असो, या शहरामध्ये एवढे डीजे वाजायचे. लहान मुलं गेलं तर दुसऱ्या दिवशी त्याचं काम समजा 2-4 दिवस त्याला ऐकूच येत नव्हतं. म्हाताऱ्या माणसं जाऊ शकत नव्हते. मिरवणुकीमध्ये जायचं कसं? दुसऱ्या दिवशी ऍडमिट झाल्याच्या बातम्या यायच्या. अरे एखादा उत्सव साजरा करताना ज्या महामानवांच्या नावाने आपण उत्सव साजरा करतो, तो उत्सव चांगला झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? माझ्या लहान मुलांनी ते गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? म्हाताऱ्या माणसाने गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? सर्वजण शांतता समितीची बैठक होती. सर्वजण बसले आणि सांगितलं की असं झालं पाहिजे, मग इथं लाईट लावले पाहिजे, इथं पाणी आलं पाहिजे. मी म्हणलं मला एक निर्णय घ्यायचा आहे. ते म्हणे काय? सगळे व्यासपीठावरचे नेते होते. म्हणलं मला डीजे बंद करायचा. हो मन साहेब असं काही करता का तुम्ही? मग आपल्या कार्यकर्त्याचं काय होईल? मग लोक आपल्या नावाने बोंब मारतील. म्हणलं निर्णय मी घेतो, तुम्ही माझ्या नावाने बोंब मारा. ही गणपती उत्सव कसा झाला? आनंदात झाला का नाही झाला? डीजे बंद. यापुढे या शहरामध्ये कोणत्याही मिरवणुकीमध्ये डीजे वाजणार नाही म्हणजे नाही वाजणार. याला म्हणतात निर्णय घेणं. नसतं एखाद्याला चांगलं वाटतंय म्हणून ते करायचं. अरे डीजे बंद झाल्यामुळे या गणपतीमध्ये पिणाऱ्याची संख्या 25% आली. पिणारेच दिसले नाही मला. मीच चालताना मलाच वाटायचं की मीच झुलतोय की काय. कुणीच झुलताना दिसत नव्हतं. इतके आनंदामध्ये सण आपल्या या शहरामध्ये साजरा केला गेला. मी यासाठी हे सर्व सांगतो की हे करायला आपल्याला सर्वांना एकत्रितपणे यायला पाहिजे. ही कृती समिती म्हणून नाही, तर या शहरातल्या जबाबदार नागरिकांनी एकत्रित येऊन जर काम केलं तर आपण चांगलं काम करू शकतो. हे त्याचं एक उदाहरण आहे. मी पालकमंत्री आहे उद्या नाही, मी त्याची चिंता कधीच करत नाही. निर्णय घेताना एवढे घेतो की ते ऐतिहासिकच झाले पाहिजे. गणू पांडे या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मी 500 कोटी रुपये दिलेत. याच्यापूर्वी 95 मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी 3-3.5 कोटी रुपये दिले होते त्या स्टेडियमला. त्याच्यानंतर पहिल्यांदा 500 कोटी रुपये मी दिलेत यासाठी की या बाबासाहेबांनी या ठिकाणी जे निर्माण केलंय ते चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसलं पाहिजे. त्या बाबासाहेबांची दूरदृष्टी अशी की मुंबईमधून येऊन या ठिकाणी बसून खुर्ची टाकून ज्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत, ज्या ठिकाणी सर्व गरीब विद्यार्थी शिकतायत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं
यासाठी त्या काळामध्ये त्यांनी केलेली कल्पना आज काही ठिकाणी ते खंडारमध्ये बदली होत चाललेलं आहे, म्हणून त्याला मी 500 कोटी रुपये दिले. परवाच्या कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतलाय मी, आणि हे सर्व निर्णय मी असे घेत नाही, घोषणा करत नाही, सगळ्याला कॅबिनेटची मान्यता घेतो. कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो तर बदलवता येत नाही. अॅट्रॉसिटीच्या केसेस काही लोकांवर झाल्या, काही लोकांचे खून झाले. अरे काही लोकांच्या घरातले सगळे दिवे विझले गेले, त्या घरांकडे आपण कधी पाहणार का नाही पाहणार? 889 लोकांना पुन्हा सरकारी नोकरीमध्ये घेण्याचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये मी घेतला. 889 लोक, त्या कुटुंबातले 889 लोक आज शासकीय सेवेमध्ये, आणि तेही माझ्या खात्यामध्ये लागणार आहेत. निर्णय घेताना बाकीच्याची चिंता करत बसलो तर आपण कधी निर्णय घेणार नाही. म्हणून आज हा तुम्ही सत्कार केला, सत्कार करताना ज्या काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या, या जर माझ्याकडे पूर्वी जर आल्या असते ना 4 महिना 6 महिन्यापूर्वी, तर काही काम सुरू झाले असते. आपलं काम तर असं आहे, करायचं तर हा म्हणायचं, नाही जमलं तर ना म्हणायचं. आपल्याला कोण भांडायला येते? आणि इकडचे भांडायला आले तरी मला काय फरक पडतो? मी यांच्याशी लय भांडलेलो आहे, मला भांडण करायची सवय आहे. परंतु एखादं काम जर हातात घेतलं तर ते पूर्ण झालं नाही. मागण्या आपण लोकांच्या घ्यायच्या आणि त्या ऐकून फक्त त्यांना उत्तर द्यायचं नाही, हे माझ्याकडून जमत नाही. जमलं तर हा, नाही तर ना. मी गणू पांडेला 3 वेळाला विचारलं, या मका गेटचं याचं इस्टिमेट कितीच आहे? नाही, आपण ते सबमिट केलेलं आहे. मी आपण ते सबमिट केलं, अरे मला रक्कम सांग ना. संजय शिरसाट पैसे द्यायला कमी करत नाही, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. विचारा आमदारांना निधी किती मिळाला यावर्षी, कधीतरी विचारा. पूर्वीच्या काळी किती मिळत होता ना आता किती मिळाला? भरभरून निधी एकेका आमदाराला दिला, की यासाठी की तुमच्या मतदारसंघामध्ये चांगलं काम झालं पाहिजे. 35 कोटी दिले राजा, तुला काय माहिती? तुला सगळं सांगितलं तर तू आमचेच काढशील. अफसर खानला 1 कोटी रुपये दिले, ते भांडायसाठी आणि कामासाठी दिले. विकास काम बोललो ना सर. मात्र तो पुन्हा त्याच्यावरही चर्चा होईल. अफसर खान को इसके लिए पैसे दिए, उसने मेरे खिलाफ में प्रेस लिया था इसलिए. काय मानू आपण? अशा लोकांच्या नादी लागतो का? असे किती आले आणि किती गेले आपण त्याची चिंता कधी केलेली नाही. राजकारणामध्ये 10 वर्ष महानगरपालिकेमध्ये होतो, या सर्वांना माहिती. गणू पांडे सहित विकास जैनला माहिती आहे, नंदू घोडेलेला माहिती. हातात फाईल घेऊन कधी अधिकाऱ्याकडे मी गेलो नाही. काम चांगलं आहे, लिगल आहे, तुला करावंच लागल. फाईल अशी जायची, वापस माझ्याकडे याची सँक्शन झालेली. नगरसेवक असतात. आजही मंत्रालयामध्ये तुमच्या आशीर्वादानं आपण कोणतंही काम अधिकाऱ्याला सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं कधी होत नाही. हे तेवढा दबदबा आपण ठेवलेला आहे. अरे तुमच्या शहराचा माणूस, एक काळ असा होता, मी मंत्रालयात जायचो आमदारांना भेटायला. त्या मंत्रालयामध्ये त्या आमदार निवासावर आपण गेलो ना, अनेक लोकांना अनुभव असतो. त्या आमदारची एक खोली असते, त्याच्यात एक कॉट असतो, एसी लावलेली असते, साहेब त्या कॉटवर झोपलेले असतात, त्यांचे 2 पंटर पुढच्या रूम मध्ये असतात. आपण गेलो की ते म्हणतात साहेब आराम करतायत, मग आपण बाहेर बसायचं. मी अनेक वर्ष ते पाहिलेलं आहे. मनाला वाटायचं कधीतरी आमदार झालं पाहिजे. होईल का आपण आमदार? पण काही शक्यताच नव्हती. आमदार होईल का स्वप्नही नव्हतं. मग ते मंत्रालयाकडे पाहायचो. त्या मंत्रालयामध्ये घुसायला पास, त्या लाईनीमध्ये उभा राहायचो. पास भेटायचा, मग त्या मंत्रालयात जायचो. एखादा मंत्री आला का लांब सरकायचो. मंत्री साहेबाला धक्का लागला तर काय घेता, बाजूला जायचो. असं नंतर तर समोर विधान भवन आहे, त्या विधान भवनाकडे पाहायचो तर गोल घुमट पाहायचो मी. काय झालं आमदाराची मजा आहे. त्याच्यामध्ये ते आमदार अधिवेशन घेतात.
काय झालं यांचं भाग्य आहे, कधीतरी आपल्याला घुसायला भेटेल का तिथे? परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ते जे गोला घुम्मट आहे ना ते विधान भवन, त्या विधान भवनामध्ये हा संजय शिरसाट गेले 20 वर्ष जातोय. 20 वर्ष फक्त जातोच नाही, मी त्या खुर्चीवर बसलो विधान भवनाचा तालिका अध्यक्ष म्हणून. मुख्यमंत्र्याला बोलायचं का नाही बोलायचं ठरवणारा मी, उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, कोणी आमदार असेल, बोलायला द्यायचं का नाही द्यायचं ठरवणारा मी. विधानसभेचा अध्यक्ष जसे आपले हरिभाऊ बागडे होते तसे त्या खुर्चीवर मी अनेक काळ बसलो. म्हणजे ज्याला घुसायचं सुद्धा माहित नव्हतं तो त्या खुर्चीवर बसला. हे लोकांचे असलेले आशीर्वादच आहेत का नाही? तेच मंत्रालय आहे ज्या ठिकाणी मी पास काढून धक्का लागू नये म्हणून जायचो, आज त्या ठिकाणी मला कॅबिन आहे की नाही आहे? आणि हे सर्व जर लोक जर आपल्याला देत असेल, आपल्याला जर मोठं करत असेल, तर आपली जबाबदारी आहे की त्यांचं काम करणं. तुमची ओळख अशी होणार नाही. मी पहिल्यांदा आमदार म्हणून गेलो, बाजूला एक होते माणसं, पश्चिम महाराष्ट्रातला एक जण होता, नाव एकमेकाचं ओळख झाली. त्याला म्हणलं भाऊ इलेक्शनला किती खर्च आला? काय रे म्हणे 75-80 कोटी रुपये आले. 2009 ची गोष्ट सांगतोय मी. म्हणलं 75-80 कोटी रुपये खर्च करून तुम्ही इकडे आला? हो म्हणे, जिद्दीला लागलो होतो म्हणे, आणखीन 5-25 गेले असते तर काही फरक नाही पडत म्हणे मला. एकदा निवडून आल्यानंतर सभागृहात दिसलाच नाही मला आतापर्यंत. अरे पैशानी जर माणसं जर असं निवडून येत असेल तर मग तर लोक टाटा बिर्ला त्या भारताचे पंतप्रधान झाले असते का नाही झाले असते? म्हणून माणसांनी कमवायची ते इज्जत कमवा. तुमच्या माझ्यासारखा फाटका माणूस माझ्या मतदारसंघामध्ये किती कुटारे चालतात तुम्हाला माहिती. सगळ्यात स्टॉलवर्ड लोक माझ्या मतदारसंघात आहेत. हरिभाऊ बागडे कुठे राहतात? माझ्या मतदारसंघात. सतीश चव्हाण कुठे राहतो? माझ्या मतदारसंघात. अतुल सावे कुठे राहतो? माझ्या मतदारसंघात. कुणाकुणाचे नाव सांगू? रावसाहेब दानवे कुठे राहतात? माझ्या मतदारसंघात. अनेक लोक माझ्या मतदारसंघात आहेत. आणि या सगळ्या लोकांचा असलेल्या सहकार्यामुळे आज मला या पोझिशनला येता आलं. म्हणून गणू भाऊ, कोणतंही काम असं करा की जे लोकांच्या लक्षात राहील. मी तुला आजच्या घडीला मला ऍडव्होकेटने एक चांगली आयडिया दिली, कल्पना दिली. 250 एकर जागा इथं आहे. बघ त्याचा डेव्हलपमेंट मी कसं करतो ते माझ्याकडे सोडून द्या. मकाई गेटचं काम जे आहे, जे महत्वाचं आहे, मला आता करता येणार नाही, परंतु येणाऱ्या मार्च नंतर याला मी माझ्या फंडातून तुला इथं पैसे देतो. अब आपण राजा लोक आहे, पालकमंत्री, मजा काही घ्या. 5-50 कोटी रुपये तर असेच देऊ आणि हे उगाच आरडायचे 50 खोके एकदम ओके. अरे काय 50 खोके? सोचने का तो बड़ा सोचो. किती घसा कोरडा केला, 50 खोके एकदम ओके. अरे काय 50 खोके? येऊन माझं घर बघ किती चांगलं आहे. देताना माणसाने मन मोठं केलं पाहिजे. सर्व आमदारांना आज विचार असा राहिला. मी आमदार होतो, मला निधी मिळायचा 3-4 कोटी रुपये. 30 कोटीच्या खाली एकाचा आकडा ठेवला नाही मी. सगळ्याला म्हणलं करा, काम करा, मतदारसंघात काम करा. लोकांमध्ये ओळख आपली कामाची झाली पाहिजे. तुमचा चेहऱ्याला कोणी ओळखत नाही, तुम्ही केलेल्या कामाला लोक ओळखतात. सत्य हाऊसचा विषय किती छोटा आहे. त्या हौदाचं तिथं आपण काम आतापर्यंत का होत नाही हेच मला कळत नाही. काही टेक्निकल गोष्टी असू शकतात. मी जयस्वालांना सुद्धा सांगेन. आम्ही एकदा अजितदादांकडे गेलो होतो. हे 3 पुलासाठी त्या काळामध्ये त्यांच्याकडे 2009ला 12 का 13 कोटी रुपये मंजूर झाले होते. आतापर्यंत ते येतात रस्त्यातच आहेत. त्या 12-13 कोटीचा आता इस्टिमेट जर विचार केला तर ते 50 कोटीपर्यंत गेले. हे जे त्याचे काम करायचं तर याला कमीत कमी 50 कोटी रुपये लागतील. परंतु मार्च मध्ये आपण याला 50 कोटी रुपये मी देईन. हे काम मी चालू करेल. माझ्याकडे तेवढं पैसे देण्याचं बजेटमध्ये तरतूद सुद्धा आहे.
या तुम्हा सर्वांना एक विनंती करणार आहे, हे सर्वजण जे आहेत एक कृती समिती यांनी स्थापन केली, हे त्यांना वाटतंय की आपण या माध्यमातून या आपल्या या भागाचा विकास करावा, तर त्यांना तुम्ही सहकार्य सुद्धा करा. नंदू घोडेल यांनी माझी तारीफ एवढी का केली मला माहित नाही, कोणत्या वाड्यातून त्याला उभं राहायचंय. आणि प्रतिभाताई तू आता पाणी 3 वाजता येतं 4 वाजता येतं हे नको म्हणत जाऊ, नंतर लोक तुझ्यावर राग काढतील. पाणी आणून देते असं म्हणत जा. त्या खैरेने 20 वर्ष असेच घालवले. पण तुम्हाला सर्वांना सांगतो, सगळ्या बंधू भगिनीला सांगतो, जानेवारी 15ला निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आता नोव्हेंबर चालू आहे, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला डिसेंबरच्या एंडला तुम्हाला मिनिमम 1 दिवस आड पाणी यायची जबाबदारी ही माझी. मी हे बोलतोय म्हणून नाही, नाही तर मी प्रचारालाच येणार नाही. हे लोक जे पाण्यापासून त्रस्त आहेत ना, यांचा प्रश्न सुटला गेला पाहिजे. आता लोक मूर्ख बनायला तुमच्या मागे येणार नाही. दरवेळेला तो पाण्याचा प्रश्न काढायचा, दरवेळेला त्या रस्त्याचा प्रश्न काढायचा, दरवेळेला त्याच प्रश्नावर आपण लोक हे व्हायचं.